आज मी बनवलेले आहेत मेथीचे लाडू, ते पण अचूक माप तुम्हाला हवं असेल तर लगेच सांगते चला. तर मी घेतलेलं आहे सुकं खोबरं. 2 वाट्या सुकं खोबरं जे आहे मी किसून घेतलेलं होतं. मोठ्या वाट्या होत्या खोबऱ्याच्या. मग 150 ग्रॅम मी काजूच्या बिया घेतलेल्या आहेत, सूर्यफुलाच्या बिया, मगज बी, त्याच्यानंतर पंपकिन सीड्स, मग बदाम आणि मग पिस्ता, फ्लेक्स सीड्स आणि सफेद तीळ. सफेद तीळ आणि फ्लेक्स सीड्स अर्धी-अर्धी वाटी घ्यायचे, बाकीचं 50 ग्रॅम घ्यायचे. आणि हे आहे मखाना. मखाना मी एक पूर्ण ताट भरून घेतलं होतं. आणि हे जे दिसतंय तुम्हाला पॅकेट, तो आहे खारीक पावडर. ती अर्धा किलो घेतलेली होती. आणि हे डिंक जे आहेत, बारीक डिंक घ्यायचा म्हणजे लगेच तळलं जातं. तर डिंक जे आहे ते मी पाव किलो घेतलं होतं. त्याच्यानंतर तुपामध्ये मस्त गावठी तूप घ्यायचा आणि त्याच्यामध्ये डिंक चांगले तळून घ्यायचे आहेत. आणि मग सगळे बाकीचे साहित्य आहेत, जसं की पहिलं मी काजू टाकले होते तळून घ्यायला व्यवस्थित, कारण थोडंसं काळपट झालं होतं तर लवकर लवकर जिन्नस टाकायचं होतं. हे सगळे ड्रायफ्रूट जे आहेत कमीत कमी 5 ते 10 मिनटं मंद आचेवरती तुम्हाला भाजायचे आहेत. जर तुम्ही फास्ट गॅसवरती ते भाजायचा प्रयत्न केला तर ड्रायफ्रूट करपू शकतात. आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला थोडं 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 करून तूप वापरायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी तीळ आणि फ्लेक्स सीड्स जे आहेत ते व्यवस्थित भाजून घेतलेले आहेत. आणि ते थोडेसे तडतडायला पाहिजेत. कमीत कमी 2 ते 3 मिनटं लागले मला भाजायला. आणि मग मखाना भाजून घ्यायचा आहे. हे सगळं साहित्य भाजायसाठी खूप जास्त पेशन्स लागतात जे आपल्याकडे हवेत. जर तुम्ही फास्ट गॅसवर हे सगळं जिन्नस जर भाजलं तर ते करपू शकतं आणि लाडूची चव एकदम बेचव होऊ शकते. करपट लाडू लागू शकतात. आणि खोबरं सगळ्यात मोठा टास्क आहे खोबरं भाजणं. खोबरं भाजायला कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागतात. एकदम बारीक गॅसवरती तुम्हाला खोबरं भाजायचं आहे, म्हणजे ते एकदम खुसखुशीत होतं. आणि त्याच्यानंतर मी हे मेथी घेतलेली आहे. मेथी जी आहे ती पण मी व्यवस्थित तुपामध्ये भाजून घेतलेली आहे, म्हणजे जास्त कडवटपणा यायला नको. आणि मग ती मिक्सरला लावली होती. आणि जे खारीक पावडर आहे ती पण मी व्यवस्थित भाजून घेतली होती थोडं थोडं तूप टाकून. सगळं काही मिश्रण आहे ते मी मिक्सरला लावलेलं आहे, कारण ड्रायफ्रूट जर जाड जाड तुम्हाला कापून टाकायचे असतील तर तेही टाकू शकता. हे टाकलेलं आहे मी. थोडंसं मीठ, म्हणजे पाव चमचा मीठ टाकलं होतं. मिठाने जास्त चांगली चव येते. त्याच्यानंतर आपल्याला परत थोडंसं तूप घ्यायचं आहे. आणि हे आहे गूळ. तर गूळ मी व्यवस्थित बारीक करून घेतलं होतं. आणि 2 ते 3 चमचे मोजून मी त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं. गूळ मी 1 किलो गूळ आणलं होतं, पण त्याच्यातलं अर्धं गूळ वापरलंय. थोडंसं पाणी टाकून आपल्याला मस्तपैकी हे वितळवून घ्यायचं आहे. तुम्हाला त्याची चाचणी तयार करायची नाही आहे, कारण चाचणी जर केली तर लाडू कडक होऊ शकतात. आणि पटापट तुम्हाला ते सारण जे आहे, फक्त गूळ वितळायची तुम्हाला वाट बघायची आहे. गूळ वितळलं की फटाफट आपल्याला ते सारणामध्ये टाकायचं आहे. काय होतं बऱ्याच वेळेला जाड जाड राहिलं ड्रायफ्रूट की पोरं खात नाहीत. त्याच्यामुळे हे मिक्सरला वाटावं लागलं आहे मला. तर सगळं काही गूळ फटाफट फटाफट